राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर त्यांचे अभिनंदन करण्याकरता मी तो उभा आहे। अध्यक्ष महोदय, मी गोंदिया जिल्ह्यातून येतो आणि गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यासह सर्व 8ही तालुके अध्यक्ष महोदय मानव निर्देशांकामध्ये मागे आहेत अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तिथल्या माणसांचे जीवन सुकर व्हावे याकरता शासनाकडून अनेक अपेक्षा आहेत अध्यक्ष महोदय। आज आमचा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे अध्यक्ष महोदय, आणि मी मागील देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील यांचे आभार व्यक्त करतो की आमच्या धानाला प्रति हेक्टरी प्रोत्साहन राशी बोनस म्हणून 20,000 रुपये प्रति हेक्टरची मदत मागच्या वर्षी करण्यात आली होती अध्यक्ष महोदय। परंतु यावर्षी या धान उत्पादक शेतकऱ्यांकरता प्रति हेक्टरी 25,000 रुपयेची मदत शासनाने करावी अशी विनंती सुद्धा या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला करतो अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, आज आमच्या जिल्ह्यामध्ये एमआरजीएसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एक काम करण्याची संधी लोकांना मिळते, परंतु मागील अनेक वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील 135 कोटी रुपयाचे बिल आणि मजुरी ही लोकांना मिळालेली नाही आहे, आणि म्हणून शासनाने लवकरात लवकर मजुरी आणि जे आपले मटेरियल्स आहेत यांचे पैसे वर्ग करावे, जेणेकरून येथील लोकांची समस्या सुटेल अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, आज सिंचनाचा फार मोठा अभाव आमच्या जिल्ह्यामध्ये आहे। मी माननीय देवेंद्रजीचे अभिनंदन करतो की त्यांनी डांगोर्ली बेरेजला, गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली बेरेजला मान्यता दिली, परंतु हा आंतरराज्य प्रकल्प आहे आणि म्हणून याला त्वरित सुरू करण्याकरता तातडीने उपाययोजना शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे रजेगाव घाटी, तेडवा शिवनी आणि याचे कामं मागील 2 वर्षापासून रखडलेले आहेत, आणि म्हणून हे सुद्धा कामं सुरू करण्याकरता शासनाने लवकरात लवकर नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पांना द्यावी, जेणेकरून यांचे कामं सुरू करता येतील अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये एक जीवनवाहिनी म्हणून पांगोली नदी आहे, आणि या पांगोली नदीचे पुनरुत्थान करणे सुद्धा गरजेचे आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून याचा डीपीआर सुद्धा आम्ही तयार करत आहोत। हा डीपीआर तयार करून याचा पुनरुत्थान करण्यात यावा अशी मागणी सुद्धा आपल्या माध्यमातून शासनाला करता येईल अध्यक्ष महोदय। फक्त एक मिनिट। आणि अध्यक्ष महोदय, आज आमच्या गोंदिया तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे गोरगरीब माणसं वास्तव्याला असतात, आणि जर गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर अनेक लोकांचे ज्या ठिकाणी ते वास्तव्याला असतात त्यांचे स्वतःच्या मालकीचे ते पट्टे नाहीत किंवा जमिनी नाहीत, आणि म्हणून काही ठिकाणी आबादी जमीन आहेत, काही ठिकाणी अतिक्रमण आहे, काही ठिकाणी नजूलची जमीन आहे। मग गोंदिया शहर असो किंवा गोंदिया ग्रामीण असो, या भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या अधिकाराचे ज्या ठिकाणी ते राहतात, वास्तव्य करतात, त्या ठिकाणाचे पट्टे त्यांना देण्याकरता लवकरात लवकर शासनाने कारवाई करावी अध्यक्ष महोदय। आणि त्याच माध्यमातून अध्यक्ष महोदय, फक्त एक मिनिट। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, आज आवास योजनेच्या माध्यमातून आपण लोकांना लाभ देतो, परंतु आज गोंदिया तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 60,000 लोकांना त्यांच्या हक्काचे मकान मिळाले नाही, आणि ग्रामीण भागामध्ये 1.5 लाख रुपये आणि शहरी भागामध्ये 2.5 लाख रुपये मिळतात। ही तफावत आहे अध्यक्ष महोदय, ही आपल्या माध्यमातून दूर करावी एवढीच विनंती करतो। आणि जे परभणीमध्ये जे घटना झाली आहे त्या घटनेची न्यायिक जांच करून तेथील लोकांना आपण न्याय द्यावा हीच विनंती करतो अध्यक्ष महोदय। धन्यवाद।